केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण जिथे बसलोय अधिष्ठान नागेश्वर भगवान आणि श्री संत सोपान देवांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी हा एक दिवसाचा वैष्णव मेळावा आयोजित केला आहे असे गुरुवर्य फडतरे महाराज, अविनाश महाराज, सर्व त्यांचं कुटुंब, सर्व आत्मोन्नती, विश्वशांती, प्रेमळ गुरुभक्त मंडळ आळंदी अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व पदाधिकारी, आमचे लंगोटे महाराज, सर्व आमचे सचिन महाराज आहेत, किशोर महाराज आहेत, काका आहेत आमचे पाटील महाराज, सर्व आदी सर्वांची नाव आता सर्वच जण आपण आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या या उपक्रमाकडे वळूया। मी अविवेकाची काजळी पेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर। सर्वांना ही ओवी परिचयाची आहे, सर्वांच्या पाठातली आहे। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा अवतरण दिन आहे, त्यांची जयंती आहे, जन्मदिवस आहे आणि अवताराला अनुसरून, अवतार कार्याला अनुसरून आणि कार्याच्या परिणामाला अनुसरून ही ओवी समोर आली। मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर। आता इथे योगिया हा शब्द आला तो भगवंताचा अवतरण सांगितलेला आहे। परित्राणाय साधना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे। आपुलेचे कैवारे मी साकार होऊ मी अवतार, मग अज्ञानाचे अंधारे जावोची लागे ते अवतार कार्य। ठीक आहे, आपण बाबांच्या अवतार कार्याच्या दृष्टीनं, कारण तेची संत किंवा देव ते संत, देव ते संत,
त्याला अनुसरून सहज ही ओवी समोर आली. सकाळी थोडस त्याचा उच्चार झाला होता, अविवेकाच्या काजळीचा. आपण थोडं पुढे जाताना, थोडं चिंतन पुढे घेऊन जाताना ओवीचा पहिल्यांदा अन्वय करू आणि त्यातले 2-3 मुद्दे आपल्याला चिंतन करायचा प्रयत्न करू आपण सर्वांच्या साक्षीने. कारण कोणाला काही सांगावं अशी इथे काही वस्तुस्थितीने सगळे ज्ञानवंत आहेत, सगळे साधनेने समृद्ध आहेत, साधनांनी आणि साधनेनेही समृद्ध आहेत. आपापली भूमिका अंतःकरणामध्ये तयार करून उपस्थित असलेली मंडळी आहे. त्यामुळे फक्त देवाणघेवाण होईल, असं आहे बस. सांगायचं काही शिल्लक राहिलेलं नाही, ऐकायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. अशा स्थितीमध्ये ब्रह्मानुभव, ब्रह्मानंदाचा उपभोग घेणारे सर्व राजहंस इथं बसलेले आहेत. मला त्याची कल्पना आहे. फक्त आज माझ्याकडे इथे बसायचा योग आला आणि तुमच्याकडे आज पुढे बसायचा योग आला नाही, एवढाच फक्त फरक आहे. बाकी काही तसं ओवी दोघांनाही परिचयाची आहे. मी अविवेकाची काजळी, मी जोडून वाचला तर थोडस मला अर्थ लक्षात येत नाही. मी अविवेकाची काजळी, विवेक दीप, पण मी बाजूला काढला मग बरोबर होते. मग मी काय करतो, माझा अवतार झाल्यानंतर तर मी अविवेकाची काजळी, किंवा तिकडचा फेडून इकडे घेऊ आपण. मी फेडून अविवेकाची काजळी, परत मी तिकडे जाऊ, मी विवेक दीप उजळी. 2 काम सांगितली मी, 2. मी श्री गुरूंच्यातला घेऊन मी किंवा भगवंताच्यातलं मी धरू, काय हरकत नाही. पण इथे श्री गुरूंचं मुख्य कार्य आहे. मी काय करतो तर अविवेकाची काजळी फेडतो, आणि अविवेकाची काजळी फेडून मी काय करतो तर विवेकाचा दीप उजळतो, आणि त्याचा परिणाम पुढे समोर येतो. काय तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. बस अन्वय, ओवीचा अन्वय. आता त्याच्यातल्या 2-3 भूमिका समोर येत आहेत. अविवेकाची काजळी आणि विवेक दीप उजळी. विवेक दीप आणि अविवेकाची काजळी या 2 मुद्दे लक्षात आले की पुढची दिवाळी आहे, हो, ती आपल्या सहज लक्षात येईल. किंवा दिवाळी साजरी करायला आपल्याला काही फारसं कठीण जाणार नाही. फक्त अविवेकाची काजळी लक्षात यावी, किंवा तो दीप उजळण्याची जी रीत आहे ती लक्षात यावी. बस आपलं काम झालं. आपल्याला अविवेकाची काजळी लक्षात आली पाहिजे, आणि अविवेकाची हा दृष्टांत आहे. अविवेकाची काजळी हा दृष्टांत आहे. अविवेक काजळी बाजूला काढ, काजळी आपल्याला माहिती आहे. दिव्यावर येते ती काजळी. पण काजळी काजळीमुळे आली का दिव्यामुळे आली? दिवाच नसेल तर काजळी असू शकेल का? आपल्या घरातलं दृष्टांत आहे. पहिला दिवा लागेल ना, आणि दिव्यावर काजळी लागेल, बरोबर की? आणि काजळी अशी आगाव आहे, त्या दिव्यानीच तयार झाली, दिव्याच्या सत्तेने तयार झाली, आणि केलं काय? दिव्यालाच झाकलं. हा बस. बर झाकलं तरी ते दिव्यावरच आहे बरं का. झाकलं तरी काय दिवा विझवलं नाही तिने. दिवा विझवायची ताकद नाही. दिवा विझू शकत नाही, न विझणारा दिवा आहे. दिवा न विझणार आहे खाली. फक्त त्या दिव्यावर काय केलं त्याने? पडदा तयार केला, काजळी तयार केली, आणि पाहणाराला दिव्याकडून नाही बरं का, काजळीकडून. इकडून असं वाटायला लागलं काजळीच आहे, दिवा नाही, सगळी काजळीच आहे. काजळीच दिसायला लागली. काजळी आली दिव्यामुळे, दिव्यावरच तयार झाली, दिव्यावरच पसरली, दिव्यामुळेच आहे, आणि दिव्याला झाकली इकडून, जीवाकडून. दिव्याकडून नाही झाकली. दिव्याकडून कशी झाकली जाईल? हा रोजच्या आपल्या दृष्टांत, माऊलीचे दृष्टांत पाहिले तर रोजच्या घरातले आपले दृष्टांत आहे. मग त्या दिव्यावरची काजळी काढण्यासाठी काय करतो आपण?
बरं, दिव्यावरची काजळी आली ही कळते केव्हा आपल्याला? साध्या सोबत बोलत बोलत जाऊ बरं का पुढे. दिव्यावर काजळी आली हे कळते केव्हा आपल्याला? ज्ञानेश्वरी वाचून का काय? दिसायचं कमी आलं की, दिवा दिसायचं कमी आलं का, काजळी दिसायचं कमी आलं का, दिव्याच्या उजेडात दिसणाऱ्या वस्तू दिसायचं बंद आलं तर काजळी कळते? दिव्याच्या उजेडात वस्तू दिसायच्या बंद झाल्यानंतर काजळी आल्यानंतर कळते का, दिवा दिसायचं बंद झाल्यानंतर कळते का, काजळी दिसायला लागल्यानंतर काजळी कळते? थोडं थोडं बोलत चला बरं का. तुम्ही बोलला की पुढे जाईल गाडी आपली. दिव्याच्या उजेडाने दिसणाऱ्या वस्तू बंद झाल्या. हा, मग तेव्हा लक्ष जातं, अरे दिवा होता काय? दिव्याच्या उजेडाने वस्तू दिसत होत्या आणि वस्तू दिसायच्या बंद झाल्या की काजळी आली असं लक्षात आलं. काजळी कळाली आम्हाला, काजळी लक्षात आली आमच्या, काजळी आली. बर, काजळी काढण्यासाठी आधी काजळी कळावी लागेल ना. काजळी आली ही कळावी लागेल आम्हाला. तिने एक काम केलं बाबा, तिनं प्रकाशाला बी झाकलं आणि प्रकाशातल्या वस्तूला बी झाकलं. आता वस्तूला झाकलं, डोळ्याच्या दृष्टीने झाकलं का बुद्धीच्या दृष्टीने झाकलं? बाबा का, आता दोन दृष्टी आहेत, एक बुद्धीची दृष्टी आहे आणि एक डोळ्याची दृष्टी आहे. डोळ्याच्या दृष्टीने झाकलं, बुद्धीच्या दृष्टीने कशी झाकू शकेल? या चर्मचक्षुवरच तिने अंधार केला ना, ती बाकी कसं करेल तेव्हा? बर, थोडं लक्ष द्या, लक्ष द्या बरं का. जेव्हा काजळी आली तेव्हा तुम्हाला दिसायचं बंद झालं का वस्तू दिसायच्या बंद झाल्या? वस्तू दिसायची. मी ज्ञानेश्वरीचं नंतर सांगू, आपण आपलं आपलं पाहू. आपलंच आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तुम्हाला दिसायचं बंद झालं का वस्तू दिसायच्या बंद झाल्या काजळी आल्यामुळे? आणि तुमचं दिसणं बरोबर का? लक्ष द्या, मी उत्तर एकदम 100 नंबरी दिले. तुमचं दिसणं बंद झालंय का वस्तूचं दिसणं बंद झालंय? आपलं दिसणं आहे. वस्तू दिसल्या नाहीत हे कोणाला दिसलं? वस्तू दिसायच्या बंद झाल्या हे दिसलं कोणाला? अंधार कोणी पाहिला? अंधार कोणी पाहिला? मी पाहिला म्हणाल. डोळे डोळे कसे पाहिले? तुम्ही पाहिला अंधार, मी पाहिला म्हणाला. असं काय करता? म्हणून तो मी वर जास्त जोर दिला होता. मी जास्त जोर दिला होता त्याच्यावर. हो, मी म्हणजे डोळे झाले ना. हा, तुम्ही म्हणजे डोळे कसे असतात? म्हणून डोळ्यानेच पाहिलं. डोळ्याने पाहिला. तुम्ही मला घेऊन चालला तुम्ही जातो तिकडे. डोळ्याने पाहिलं, मड्याला सुद्धा 2 डोळे असतात की नाही? मग त्याला का बरं दिसत नाही? मग आता सांगा, डोळ्याने पाहिलं? तुमचाच युक्तिवाद आहे. डोळ्याने पाहिलं का तुम्ही पाहिलं? माझ्याशी बोला बरं का. तुम्ही तुमच्याशी बोलायला हे बंद होईल लगेच. हे तुमच्या अवधानावर चाललेलं आहे. हे तुमचं अवधान जेवढं पक्का असेल ना तेवढं चिंतन तुमचं माझं दोघांचं होऊन जाईल. हा, महाराजांनी मुद्दा उपस्थित केलाय. डोळ्याने पाहिलं, 2 प्रश्न, एक प्रश्न उपस्थित होतो ना, डोळा पाहतो का तुम्ही पाहता? तसंच करायचं, एक वस्तू बाद करून पुढे जायचं. आम्हाला प्रश्न उत्तर तर मिळतं ना आम्हाला. आता प्रश्न तुम्ही टाकलाय, आमचा आम्हाला जर बघू द्या ना काय आहे. डोळा पाहतो का मी पाहतो? तुम्ही मी डोळ्याद्वारे पाहतो. हा, मी डोळ्याद्वारे पाहतो. हे हुशार आहे. एवढं मी डोळ्याद्वारे पाहतो. हे विचार सागरवाले आहेत. शास्त्रीय उत्तर देतात, मी डोळ्याद्वारे पाहतो. म्हणजे दोन्ही मी निकालत नाही ना. डोळ्याशिवाय पाहता येत नाही आणि डोळ्याला पाहता येत नाही. डोळ्याशिवाय दिसत नाही, डोळ्याला काहीच दिसत नाही. नीट लक्षात घ्या. काय सांगितलं? डोळ्याला अजिबात दिसत नाही आणि डोळ्याशिवाय काहीच दिसत नाही. माऊलींची भाषा कळाली पाहिजे आपल्याला.
डोळ्याशिवाय दिसत नाही, बरोबर त्यांनी सांगितलं. आणि डोळ्याला दिसते का? नाही. पहा, सामुग्री आहे, सामुग्री शिवाय कार्य नाही होणार पाहण्याचं. पण सामुग्री काही करत नाही, लक्षात ठेवायचं. आम्ही येते तर गाडीत बसलो होतो, म्हटलं गाडी चालली आहे का आम्ही चाललोय, असा आपला प्रश्न गप्पा चालल्या होता. गाडी चालली आहे का, आपण चालतो का गाडी चालते. आलो बस मधनं, कशात तुम्ही आलाच ना, जसं आम्ही आलो तसं तुम्ही आला. गाडी चालते का आपण चालतो, चालतोय का, आता बसने जायचं यायचं. गाडी चालते का आपण चालतो. आणि आता उभीच आहे की गाडी बाहेर, ती का चालेल ना. आता उभीच आहे ती का बरं चालेल ना. तुम्ही नाही तिथे, मग तुम्ही चालता का गाडी चालते. पण चालवणारा बसायला लागतो का पळायला लागतो. बसायला पाहिजे गाडीमध्ये, चालवणारा बसला पाहिजे आणि मग न चालणारा पळत असतं. बरोबर. न चालणारा चालवण्यासाठी न चालणारा बसावा लागतो. चालवणारा कसा आहे, न चालणारा, आणि न चाललेल्या चालवायचा आहे. त्याला गाडी कशी आहे, न चालणारी आहे आणि त्याला बसायचं आहे, आणि तो न चालणार आहे, त्याला कुठे पाय आहे. चैतन्य कसं आहे, न चालणार आहे. सगळ्याला चालवतंय पण ते चालत नाही. गाडीशिवाय प्रवास नाही, पण गाडी प्रवास करत नाही. गाडीला कोणी विचारते का तुझा प्रवास कसा झाला. आम्हाला विचारते, आणि आम्ही तर एकाच जागी बसलो, ज्या सीटवर बसलो त्याच सीटवर बसलोय, आणि आम्हाला विचारतात प्रवास कसा झाला. आणि प्रवास केलाय गाडीनं, आणि गाडी प्रवास करत नाही. दोन भूमिका तयार होतात, एक चालवणारा आणि एक चालणारा, आणि दोघे असल्याशिवाय प्रवास नाही. याच्यामध्ये काय आहे, चालणार आहे आणि एक चालवणार आहे. याच्यामध्ये कसं आहे, एक चालणार आहे आणि एक चालवणार आहे. मग चालणारा दिसतोय का चालवणारा दिसतोय. चालणारा दिसतोय आणि चालवणारा नाही दिसत. मग नाही दिसत म्हणजे नाही का तो. मग असलेली वस्तू दिसते का, आणि नसलेली वस्तू दिसते. वा, शास्त्रीय उत्तर दिलं. म्हणजे असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू असत नाही. दिसलेली वस्तू नसते आणि असलेली वस्तू दिसत नाही. काय लक्षात आलं. मग हे सगळं दिसलेलं असलेलं आहे का नसलेलं आहे. हे सगळं दिसलेलं, सगळं दिसलेलं आलं ना, सगळं दृश्य आलं. सगळं दिसलेलं असलेलं आहे का नसलेलं आहे. नसलेलं आहे. आणि असलेलं आहे ते दिसत नाही. पण नसलेलं आहे ते असलेल्यामुळे आहे का नसलेल्यामुळे नसलेलं आहे. असलेल्यामुळे नसलेलं आहे. आणि नसलेलं दिसल्याशिवाय राहत नाही, आणि असलेलं काही केल्या दिसत नाही. आणि दिसलं की ते नसलेलं आहे, आणि नसलेलं दिसलं की असलेलं 100% आहे असं समजायचं. देह चालायला लागलं की सहज हलविली आहे, सहज हलविली काय प्राणू आले सहज हलवली. पै गगन जे म्हणे जैसे सहज हलविली हे वेगळा दिसतो. एरवी गगन त्याची तो एरवी काय, याच्या हल्लेल्यावरच समजायचं हाय हाय हाय. असलेली वस्तू हाय, आणि असलेल्या वस्तूने याला सोडलं की समजायचं याचं काम क्लिअर झालं. असलेलं दिसलेल्यावरून असलेलं लक्षात येतं. असलेल्याची सिद्धी होत असते, असलेलं सिद्ध होतं. अजून पुढे जाऊन थोडं चिंतन करूया. असलेलं आणि दिसलेलं वेगवेगळं आहे का एकच आहे. थोडी पुढे बघा, पुढच्या वाक्यात गाडी गेली, परत येऊ मागे आपण महाराज.
तुम्ही पुढे नेलं बरं का आम्हाला, तुम्ही काढून दिलेला मुद्दा आहे, परत यायचंय नाहीतर आम्हाला इकडेच ठेवाल, आमची काजळी लक्षात घ्यायची. हा काय तुम्ही प्रश्न केला, काही प्रश्न विचारला होता. असलेलं दिसलेलं एक आहे का दोन आहे? तुम्ही सगळे लक्ष द्या बरं का, तुम्ही सगळे लक्ष द्या. असलेलं दिसलेलं एक आहे का दोन आहे? मंडळी बोलताय दोन आहे, काय काय सांगावं. थोड्या वेळासाठी आम्हाला सुट्टी द्या, तुम्ही फार तर झोप काढली मागे जाऊन तरी चालेल, फक्त आम्हाला थोडा विक्षेप नका करू. थोड्या वेळासाठी अर्धा पाऊण तास झालं, वेळ तेवढाच आहे आपल्याला. सर्वांना नम्र नम्र विनंती आहे, आयोजकाकडून आमच्याकडून, आपसात बोलू नका. बसा सर्वजण, इथे काही अडचण असेल तर बाजूला जाऊन बसा. बसा, जिथे असाल तिथे बसा. काय प्रश्न होता आपलं? थांबेल बरं का. असलेलं आणि दिसलेलं एक आहे का दोन आहे? तुम्ही बोलत चला बरं का मंडळी, सगळे गुरुवारी आहेत. हा बोला, एकच आहे. वा, असलेलं दिसलेलं जरी अलीकडच्या म्हणजे कार्यकारण भावामध्ये दोन आहेत, पण अध्यस्त अधिष्ठान भावामध्ये एकच आहे. दिसलेलं नसलेलं म्हणजे असलेलं दिसण्याच्या रूपाने पुढे आलेलं आहे, पण जे दिसणं ते नाही, पण दिसलेल्यामध्ये असलेल्याशिवाय दुसरं काहीच नाही. जे दिसलं ते असलेलं नाही, पण दिसलेल्यामध्ये असलेल्याशिवाय दुसरं काहीच नाही. दृष्टांत सांगू, रज्जू सर्प, दोरी आणि सर्प. सर्प दिसलेला आहे आणि दोरी असलेली आहे. आता सांगा, सर्प आणि दोरी एक आहे का दोन आहे? सर्प आणि दोरी एक आहे का दोन आहे? एकच आहे ना. बरं, सर्प आणि दोरी वेगवेगळी काढता येईल का आपल्याला? अशी दोरी उचलून काढली तिथं नाही काढताय का? मग सर्प दिसला होता. चला अजून थोडा एक मुद्दा आता चिंतन. सर्प दिसला होता, होता म्हणून दिसला होता का नव्हता म्हणून दिसला होता तिथे? बरोबर 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 बोलताय. होता म्हणून दिसला होता का नव्हता म्हणून दिसला होता? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा, होता म्हणून दिसला होता का नव्हता म्हणून दिसला होता? आता सगळं कसं सांगावं? नाही, ते तर उत्तर दिसला होता ना. मग दिसणं हे आहे म्हणून दिसलंय का नाही म्हणून दिसलंय? दिसलंय ते आहे म्हणून दिसलंय. असू दे, काय हरकत नाही, बोलल्याशिवाय पुढे जाणार नाही आपले चिंतन. आहे वस्तू जी दिसलेली आहे ती आहे म्हणून दिसली का नाही म्हणून दिसली? चिंतनच करायचं आपल्याला. मग आता परत असलेलं दिसतं का नसलेलं दिसतं? नसलेलं दिसतं. ते काय बॉल तुमच्याच हातात देतो. हरकत नाही. आता सांगा, सर्प होता म्हणून दिसला का नव्हता म्हणून दिसला? आता सांगा. आता परत येऊ तिथं. नाही कळालं ना, कळाल्याशिवाय पुढे जायचंच नाही ना आपल्याला. डोळे उघडूनच चिंतन करायचंय ना आपल्याला. डोळे झाकून चिंतन नाही करायचं. आता डोळे उघडे ठेवून चिंतन करायचंय. गुरुवाक्य उठविला बोधी निश्चयी आपला, न्याय हाती घेतला आरीसा जायचा. गुरुवाक्यानं उठवलेले आहे हे सगळं. डोळा उघडलेला, डोळे यांचा डोळा उघडला, नुसता डोळा नाही उघडला आमचा. मग त्या उघडलेल्या डोळ्याने पाहायचं आहे, त्या उघड्या डोळ्याने चिंतन करायचं आहे. आणि उघडलेल्या डोळ्याला दिसते वस्तू, पण दिसून नाही असा निश्चय होतो. उघडलेल्या डोळ्याने वस्तू दिसते, वस्तूचं दिसणं बंद होणार नाही आहे तोपर्यंत. बुद्धी डोळा आहे तोपर्यंत दिसत आहे, पण दिसलेली वस्तू दिसून सुद्धा नाही असा त्याचा निश्चय असेल.
उघडलेल्या डोळ्याचं चिन्ह. साप होता म्हणून दिसलाय का नव्हता म्हणून दिसलाय? असं चिन्ह असं थोडस घासाघाशी झाली पाहिजे आपली. काय हे बघा, कोण चूक कोण बरोबर नाही आपल्याला निर्णय बाबा काय सांगायचे, फैसला झाला पाहिजे, निर्णय झाला पाहिजे. उगीच काय चिंतन करायचं, चिवडं खायचंय आपल्याला, नुसतं हात नाही भरवायचा, खायचंय ते. त्याचा फैसला झाला पाहिजे आपला. पाहता पाणी दुरी सारून प्रमाण बरोबर आहे. हो, पाहता पाणी दुरी सारून हे बरोबर आहे. दृश्य दर्शन हे बाहेर बाजूला सारून पाहणं आहे, प्रमाण बरोबर आहे. माझा प्रश्न काय आहे बघा, की सर्प होता म्हणून दिसला का नव्हता म्हणून दिसला? नव्हता म्हणून दिसला. हा कठीण आहे. नसलेलं कसं दिसतं? आता पुढे विचारतो सिद्धांतामध्ये. जग आहे म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? कसं का असं नाही, कोणाची उडी मारून का होईना पण आपल्या जागेवर चुकून का होईना पण उडी मारून जागेवर गरजेचं आहे. त्याला काही फरक पडत नाही. जग आहे म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? नाही म्हणून. सर्प नव्हता म्हणून दिसला की नाही, आणि मग जग नाही म्हणून दिसते. आणि देव आहे म्हणून दिसत, आहे म्हणून दिसत नाही. हे सगळे दिसलेले देव सगळे देव ना, देव आहे म्हणून दिसत नाही. उत्तर 100% बरोबर आहे. पण हे सगळे असलेले देव नाही, असलेले देव नाहीत, दिसलेले देव नाहीत. फार जोरात बोलायचं नाही हे वाक्य, पण मनी मात्र पक्का निर्णय करायचा. असलेला देव आहे तो दिसण्यातला नाही, असलेला आहेच. आणि दिसलेला मायेचा, दिसलेला मायेचा आहे. मायेचं जेवढं आहे तेवढं नसलेलं. माया असलेली का नसलेली? नसलेली. आणि देव असलेला. माया दिसलेली, देव असलेला. पण मायेच्या उपाधीत आला की कार्य सुरू होतं. अवतारा नाही, मायेच्या आधाराने, मायेच्या आधाराने त्याचा अवतार आहे. मायाच आणते अवताराला. अजून काय सांगू, त्याला मायाच आणते अवताराला. आणि मायाच अवतरण बी तिचंच आहे, पुन्हा विल्हेवाट बी तिचीच आहे. तिन्ही भूमिका तिची आहे. उत्पत्ती बी तिथेच आहे आणि लय सुद्धा तिथेच आहे. स्थिती म्हणायला आहे का, स्थिती नाही. कुठलीच वस्तू स्थिर नाही या जगामध्ये, लक्षात ठेवायचं. भरला मायेचा पूर आलाय. आणि पुरात काय स्थिर असेल मला सांगा? महापूर व्हायला लागलाय आणि त्या पुरात काय स्थिर असेल? पूर वाहतोय, काही स्थिर नाही. महापुरात काय स्थिर असेल? काहीच नाही. मग आपल्याला जे स्थिर वाटते ते भ्रम आहे, लक्षात ठेवा. आपला ध्येय सुद्धा कसा आहे? महापुरात वाहत चाललाय, पण आपल्याला कसा वाटतोय? आपलं घर कसं आहे? स्थिर वाटतंय का वाहतंय? वाटतंय वाहतंय की नाही? हे सगळं देऊळ, हे गाव, जग काय सगळं वाहतंय का स्थिर आहे? वाहतंय, पण वाटतंय काय? स्थिर. आणि जे वाहत असतं ते बदलत असतं. बदल आहे त्याचा, सतत बदलते. आणि बदलणं हा गुण मायेचा आहे आणि स्थिर हा गुण भगवंताचा. कसा आहे? अचल. अचलो अयम सनातन. हा मी कसा आहे? अचल आहे, स्थिर आहे, मी न हलणार आहे. माझ्यावर सगळे हलतात पण मी नाही, मी न हलणार आहे. आणि बाकी सगळे हलणारे आहेत. माया हलणारी आहे आणि मी कसा आहे? अचल आहे. मग आता आपल्या एवढ्या चिंतनाने काय सिद्धांत पुढे आला? दिसलेली वस्तू नसते. एक. दुसरी, दिसलेली नसलेली वस्तू एकच असते. पण दिसलेली वस्तू असलेली असत नाही. थोडं लक्षात घ्या, काही हरकत नाही.
दिसलेल्या वस्तूमध्ये असलेल्याशिवाय दुसरं काही नसतं, मात्र दिसलेली वस्तू असलेल्यात नसते. जगामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही, जग मात्र परमात्म्यात नाही. लक्ष द्या. काय म्हटलं मी? दगडात देवाशिवाय दुसरं काहीच नाही. काय सांगितलं? दगडामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच नाही, देवामध्ये मात्र दगड नाही. देव म्हणजे दगड नाही. अगदी बरोबर. जगामध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही, पण जग मात्र देवात नाही. सर्पामध्ये दोरीशिवाय दुसरं काहीच नाही, पण दोरीमध्ये मात्र सर्प नाही अजिबात. सिंपल आहे की नाही? देहामध्ये आत्मदेवाशिवाय दुसरं काहीच नाही, पण देह मात्र देवामध्ये नाही. मायेमध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही, माया मात्र भगवंतामध्ये नाही. हे विवर्तवादाची भूमी. अजातवादामध्ये ते बी माझ्यात नाही, मी बी त्याच्यात नाही, कोणच कुणात नाही. आणि या खुणा काही तू चुकू नको. मी भूता माझी नाही, भूते माझ्या ठाई नाही. आणि या खुणा काही तू चुकू नको. हे सर्वस्व आमुचे गुण. हे सर्वस्व माझं गुण आहे बरं का. 9व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकाच्या हे सर्वस्व आमुचे गुण तुझं दाविले उघड. आता इंद्रिया काय हृदय भोगी. बरोबर ना? आणि हा दंशू जवळ नाही. आता हे वर्ण जोपर्यंत करणार नाही, माझे साचोकार पडेगा पाता न संपडे सर्वता जेवी भूषी करू. 2-3-4 ओव्या आहेत ना, चिंतन होईल सहज आल्या. हे माझ्यात नाही, मी त्यांच्यात नाही. ही खून आहे. ह्या खुणा तुला सांगतोय. आणि हे गुढ आहे माझं. हे गुढ चिंतन आहे. आईशिया प्रतिती बोध साकरे तू आपण ते आते कल्लो एक करी. पाचशे चराचरी तूच सर्व आहे. ती खालची ओवी आहे. वरची मीची मी आगवा, खाली तुझी तू आगवा. तो वरती सांगतात मीच मी आहे, खाली तूच तू. आता तू आणि मी तू आणि मी वरती सांगतात मीच आहे आगवा. कल्पिचे जरी काही निर्विकल्प तरी नाही, तरी का विकल्प तरी पाहिजे मीच मी आले. कल्पिचे तरी पूर्ण होईल. आभाषे निर्विकल्प तरी काही मीच मी आगवा. शेवटचा ठीक आहे. वरती सांगतात मीच मी आहे, खाली जर भाषे चराचरी तर तूच तू आगवा. तूच आहे. मी तू या भेटी घासून नुसती भेटी भोगी अनुवादी गुळू गुळू निधी जे असं गुळू गुळू आमचं त्याच्यात चांगली पासून तुझी भाषा गुळू गुळू. चला काय सिद्धांत आला आपला? काय भूमिका आली? ज्या ती वस्तू दिसते त्या ती असलेला आहे. दिसलेले असलेलंच त्या ज्ञानाद्वारे मीची एक हस्तांतरे ते तर दृष्टत्व सरे हो दृष्टावडे. ज्ञानाच्या द्वारे मीच दिसतोय सगळा, पण मी स्वरूपाने नाही दिसत. वेगळ्या दिसे पै हस्तांतरित वेगळ्या रूपाने मीच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिल्या त्याशी. तुका म्हणे नटधारी. पुढचं ठीक आहे. नटधारी सगळीकडे तोच नटलाय, त्याचंच नटणं आहे. पण त्याला नटण्यासाठी बाहेरचे अलंकार घ्यावे लागले. आणि अलंकार कोणाचे आहेत? मायेचे. मायेने त्याला नटवलं. पतीचे आरोपपणे लाजोनी अंगाचे मिरवणे. हो अति उघडा बंधू पती पाहिला. आता पत्नीला लाज वाटली नाही, आपलं उघड हे दिगंबर आहे, कसं जगात मिरवावं त्याला. आणि मग सगळे दागिने घातले त्याच्या अंगावर. देहाचे दागिने काय वेगवेगळे सगळे बघा. हे सगळे वेगवेगळे दागिने घातले त्याला. सगळे आकाशाचा दागिना, वायूचा दागिना, सूर्याचा दागिना, अग्नीचा दागिना, समुद्राचा दागिना, पृथ्वीचे मोठे मोठे दागिने. आणि छोटे 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 हे पर्वत आहे, रांग आहे, शहर आहे, बिल्डिंग आहे, ही आपली माणसं आहेत, गुरं ढोरं, हे सगळे दागिने. आणि एवढे दागिने घातले की ती ताईच दिसेना. एवढी दागिने झाकली गेली की तीच दिसेना. नुसतं सोनच दिसायला लागला. ज्याच्यावर दागिने घातले ते दिसेना आणि दागिनेच फक्त दिसायला लागले.
आणि आम्ही भुललो कशाला? दागिन्याला. आम्ही बऱ्याच वेळा विचारतो कान महत्वाचा आहे का कानातलं महत्वाचं आहे ताई? तुमच्याकडे उगीच आता आम्ही विचारतो, आम्ही बी घालतो कानात. कान महत्वाचा आहे का कानातलं महत्वाचं आहे? परत परत प्रश्न विचारतो. कान महत्वाचा आहे का कानातलं महत्वाचं आहे? सांगा की जोरात, त्याला काय तेव्हा? कानातलं महत्वाचं आहे ना, भाव वाढला आता त्याला. कानातलं महत्वाचं आहे का कान महत्वाचं आहे? बरं, कान हरवेल म्हणून भीती आहे का कानातला हरवेल म्हणून भीती आहे? कशाची भीती आहे? काळजी कशाची आहे? चोरापासून सावध राहा. कान, कुणाचा कान नेईल, कुणाचं नाक नेईल, कुणाचं बोट नेईल. काय सूचना आहेत? कानातलं सांभाळा का कान सांभाळा सांगतात? कानातलं सांभाळा, गळ्यातलं सांभाळा, हातातलं सांभाळा, बोटातलं सांभाळा, नाकातलं सांभाळा. अजून कशात कशात असतं तर त्याच्यात असू दे. काय मला प्रश्न, महत्वाचं काय आहे? कान महत्वाचं आहे का कानातलं? आणि आपलं लक्ष कानावर आहे का कानातल्यावर आहे? कशी भूल पडली, काय करावं आता? कशी भूल पडली? कुणाला 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 काय नाही, काय कुणाला विचार नाही. मला आहे ना ते, कशी भूल मला पडली ना, मी भुललोय ना, काय करावं? कोणी की नाही, तीच भुलली ना रे. कोणी एक कशाला? त्यांनी म्हणलं कोणी एक भुलणार तर ते खालच्या चरणासाठी कोणी एक भुलणार, पुढचं उत्तर आतासाठी येते. तर आपण पूर्वार्ध घेऊ ना आपल्यासाठी. कोणी एक कशाला? मीच भुललेली आहे. मला ज्या दागिन्याचं वेळ पडलं, मला ज्या नाकाचं. आता अजून आतमध्ये जाऊ. कान, नाक याच्यापेक्षा दागिने महत्वाचे नाहीत असं आपल्या लक्षात आलं, बरोबर आहे? कान महत्वाचा नाही, कान महत्वाचा आहे, डोळा महत्वाचा आहे ना. डोळ्याला नाही दागिने घालत ना आपण अजून. आले काहीतरी तिथं अडकवत, काजळ हा दागिने नाही होऊ शकत. इथे काहीतरी हाय. ओटाला पण दागिने घालतात. हा, ओटाला पण घालतात. जिभेला नसावा. पुढे काय कोण कैसा दिवस येईल माहिती नाही आपल्याला, कोणता दिवस असू दे. त्याच्याशी काय आपल्याला आपल्या सिद्धांताकडे जायचं. दागिन्यापेक्षा अवयव महत्वाचे आहेत, लक्षात आलं. आता अवयव महत्वाचा आहे का अवयवीय महत्वाचा आहे? अवयवीय महत्वाचा. का नाही? पण आतला नाही. साहेब जो आत आहे की नाही, हा तो नाही आतमध्ये, आणि नुसता कान आहे. मग कानावर लक्ष आहे का कान त्याच्यामुळे? आता आमचं कानावर लक्ष. आता कानावर एक मगाशी म्हणे एक सांगायचं एक पुढे जायचं, ठीक आहे. आता कानावर लक्ष आहे. आणि कान ज्याच्यामुळे ऐकतोय तो त्याच्यावर लक्ष नाही. त्याच्या आतमध्ये आहे ना अजून, आणि तो न दिसण्यातला. आता काय करावं? ज्याला पाहायला जावं तो दिसत नाही, आणि ज्याला पाहावं तिथं राहत नाही. अशी गत झाली. देव पाहावायशी गेलो तिथे कसं राहील? शिल्लक कसं राहील? आणि शिल्लक राहून काय? बरं, पाहण्यातलं आहे का? देव पाहावायशी गेलो म्हणजे पाहण्यातली वस्तू नाही ती. धावनीया धावा मागची नाही तर जावे कोणी गावात त्याला शोधा. कसं माग असेल त्याला? काय पाय आहेत का तेव्हा? पाय आहेत का तेव्हा? आकाशात पाय नाही तर त्याला कसे असतील? वायूला पाय नाही तर त्याला कसे असतील? ते तर सत्य ज्ञानानंतर गगनाचं प्रावरण आहे. गगनाला पाय नाही तर त्याला कसे असतील? ते किती व्यापक आहे, त्याला कसे असतील पाय? ते तर म्हणजे अनंत आहे, त्याचं माप घेता येत नाही, अमर्याद असं भूमिका आहे. आणि ते माझ्या या देहामध्ये स्थित आहे, आणि ते मला कळेना, आणि ते मला श्री गुरुनी कळवून दिले, आणि तरी मी माझा अजून मेळ बसेना. कळवून दिले, व्यवस्था झाली सगळी, काळजी करायचं काही कारण नाही. परिसाचा स्पर्श लोखंडाला झालाच आहे. आता त्या सोन्याला कधी कळेल काय माहिती नाही. सोनं व्हायचं राहिलं नाही बरं लोखंडाचं.
कारण परिसाचा काय गुण आहे? सोनं आज्ञेने असू दे, ते लोखंड आज्ञेने असू दे, तांबेरलेला असू दे, नाही तर शिकलेला असू दे, नाही तर न शिकलेला असू दे, बाई असू दे, नाही तर पुरुष असू दे, स्पर्श झाल्याबरोबर सोनं. आज सोन्याला लय 20 वर्ष चिंतन केलं तर कळतंय. हा, मी पहिला लोखंडाचा तुकडा होतो, स्पर्श झाला मला तेव्हा. स्पर्श किती वेळ झाला महत्वाचं नाही, सोनं झालं हे महत्वाचं. महाराजांच्यावर चिंतन करतो, श्री महाराजांच्यावर. आता ते गुरुनिष्ठ आहेत, गुरुदास्य, गुरुसेवक. असं चिंतन करता 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 मी माझी खंत व्यक्त केली. मला माझ्या श्री गुरुना फार नाही श्रवण करता आलं, थोडी सेवा नाही घडली. मग त्यांनी सांगितलं, रे स्पर्श स्पर्श हा असतो. 1 सेकंद झाला काय आणि 20 वर्ष झाला काय. एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला परिसाचा 20 वर्ष सहवासला आला, काय होईल त्याचं? सोनं. आणि एखाद्याला जाता जाता घासलं, ते काय होईल त्याचं? काळजी करायचं कारण नाही, फक्त हुंकायला वेळ लागतो. आपलं काय होतंय, अंतःकरणाचे धर्म आहेत दोन. हा, थोडा विषय. एक विसरणं आणि स्मरण. विस्मरण आणि स्मरण हे अंतःकरणाचे 2 धर्म प्रत्येकाचे, बरं का. आता आपल्याला विस्मरण बी आहे, स्मरण बी आहे. आपल्याकडे विस्मरण आहे की नाही आणि स्मरण आहे. मग स्मरण कशाचं असावं आणि विस्मरण कशाचं असावं, एवढाच मुद्दा आहे. दोन्ही धर्म आहेत बरं का त्याला. म्हणजे अंतःकरण हे दोन्ही धर्माने सिद्ध आहे. भगवंताने आपल्याला विशेष कृपा करून ते दिलेलं आहे. आणि दोन्ही धर्म देऊन दिलेला आहे, स्मरण बी आणि विस्मरण बी. मग विस्मरण कशाचं आहे किंवा कशाचं असावं आणि स्मरण कशाचं असावं, एवढाच मुद्दा आहे. विस्मरण बी आहे आपल्या ठिकाणी, स्मरण. आता स्मरण कशाचं आहे आपल्या ठिकाणी? अनंत जन्मामध्ये स्मरण कशाचं आहे आपल्या अंतःकरणामध्ये? चल, आता आम्ही फिरत आलो तर कशाचं स्मरण घेऊन आलो? काय स्मरण आहे ना आमच्याकडे? कशा स्मरण आहे? अनंत जन्मामध्ये कशाचं स्मरण करत करत आलोय आम्ही? मी आणि माझ्याचं, बरोबर आहे ना? मी आणि माझ्या संसाराचं स्मरण करत आलो ना, सुखदुःखाचं स्मरण करत आलो, पाप पुण्याचं. आता इतर वेळीच्या काही तो विचार नाही, पण स्मरण कशाचं आहे? संसाराचं आहे. आणि विस्मरण कशाचं आहे? माझ्या स्वस्वरूपाचं. आणि इथं आल्यानंतर सद्गुरुनाथ भेटले, महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे, माता हात ठेविला नव्हे थापविला जैसा, किंवा काना वचनाची या भेटी सरिसाची पैकी रीती, ते वस्तू होऊन उठी स्वस्वरूपी उठिला, दृष्टा दृश्येशी आटला, तो निने काय राहटला इंद्रिय ग्राम. गुरु वाक्य उठविला किंवा तैसा आत्मतत्वे वेष्टीला होय, तो जय आता या दृश्यात पाहे, दृश्य दृष्टीपेनेशी होत जाये तयाची चिरू. हा श्री गुरुनी कसा स्मरण करून दिले. मग आता आमचं अंतःकरण भगवंताच्या स्मरणायोग्य आहे का संसाराच्या स्मरणायोग्य आहे? त्याचा स्वतंत्र विषय आहे का. आता इथे कशाचे योग्य आहे आमचं अंतःकरण? साधना कशासाठी करायची? भगवंतासाठी नाही, याला स्मरण योग्य बनवण्यासाठी. नामस्मरण कशासाठी? हे स्मरण योग्य नाही. स्मरण योग्य म्हणजे स्मरण आहे पण संसाराचं आहे. हे भगवंताच्या स्मरण योग्य नाही, हे संसाराच्या स्मरण योग्य होऊन बसले. तुकोबाराय सांगतात, उपकार कर, तुझा विसर न व्हावा एवढी कृपा कर माझ्यावर. तुझा आता कधीच विसरू, स्मरण योग्य शुद्ध झालं पाहिजे, शुद्ध पवित्र झालं. नामस्मरण हे संत मेळावा, महाराज तुमच्या चरणी दंडवत आहेत बरं. असे कार्यक्रम व्हायला पाहिजे आपल्या सर्वांच्यासाठी. फार साहेब 2 महिन्यापासून काही तयारी चालली असेल कुठून माझी माहिती नाही आपल्याला. आज एक दिवस फक्त साजरा होतो, पण त्याच्या पाठीमागे किती पळापळ असते आपल्याला माहिती आहे. कार्यक्रम एक करायचा असेल तर काय किती त्याच्या मागे धावपळ असते. असं मग स्मरण योग्य, आता माझं अंतःकरण भगवंताच्या स्मरण योग्य आहे का संसाराच्या स्मरण योग्य आहे? काय काय स्मरण आहे माझ्या अंतःकरणामध्ये? नाम आहे की नाही? आहे. त्याचा अर्थ कळालाय की नाही? कळालाय. माझं स्वरूप मला कळालंय की नाही? कळालंय. स्मरण हा ज्याचा त्याचा विषय, ते काही सांगता येणार नाही कोणाचं काय कोणाचं काय. बाबा सांगाय तुझं स्वतंत्र खात आहे, ते तुझं तू बघ किती कसं काय आहे ते सांगता येणार नाही. आणि सांगून काय होणार आहे ते?